जुन्नर नगर परिषदेची निवडणूक अधिक रंगतदार होत असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विविध उमेदवारांकडून मोठे शक्तीप्रदर्शन होत आहे। प्रभाग क्रमांक 8 मधील उच्च शिक्षित आणि माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी तसेच नगराध्यक्ष पदाचे ॲडव्होकेट तृप्ती परदेशी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला। परदेशपुरा येथील कार्यालयाचे उद्घाटन भाजप नेत्या सौ आशाताई बुचके यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष राणा खैरे, माजी नगराध्यक्ष सतीश परदेशी, माजी नगरसेवक श्यामसिंग खोत, सुजित हजारी, जुन्नर तालुका राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष आनसिन परदेशी, भाजपा शहर अध्यक्ष सचिन खत्री यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उद्घाटनानंतर निघालेल्या प्रचार रॅलीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. लोकेश खोत म्हणाले, प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार दीपेश सिंह परदेशी आणि ॲडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी हे दोघेही उच्च शिक्षित असून जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। कमळच्या चिन्हावर हे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रचार रॅलीत उत्साह, नागरिकांची मोठी गर्दी आणि उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परदेशी दाम्पत्याचे पारडे जड होताना दिसत आहे।